आज मुलांना नवीन अशी रेसिपी पाहिजे होती, काहीतरी चटपट पाहिजे होतं. चला म्हटलं आज घरच्याच साहित्यामधून मुलांना चटपटी असं करून द्यायचं आणि खूप लवकर होते आणि त्याला वेळसुद्धा तर मुळीच लागत नाही आणि तितकीच झटपट होते आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते. चला पटकन व्हिडिओला इथे आपण सुरुवात करू. आता सुरुवात करायच्या आधी इथे मी तुम्हाला कढईमध्ये तेल टाकणार आहे. तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. जिरं थोडंसं झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये परतून झाल्यानंतर उकळलेले मटार टाकायचे. जे फ्रेश मटार असतात ना ते मटार घ्यायचे आपल्याला आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि कांद्यामध्येच आपल्याला होऊ द्यायचं आहे किसलेला गाजर आणि हिरवी मिरचीची पेस्ट. बस थोडंसं कांद्यावर झालं की लगेच मग त्यामध्ये हळद टाकायची, तिखट टाकायचं आपल्याला. जे आपले मसाले असतात ते तुम्ही टाकू शकता. धने पावडर, जिरं पावडर, आवडत असेल तर तुम्ही तिखट टाका. मी त्यामध्ये मुळीच टाकलेलं नाही आहे आणि पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला आपला मस्त इथे झालेला आहे आणि नंतर उकडलेले बटाटे त्यामध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता बटाटे मसाल्यामध्ये चांगले 1 ते 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. प्रेस करून घ्यायचं थोडंसं आणि नंतर शेवटून कोथिंबीर टाकायचा. आता सिक्रेट म्हणजे हे आहे की इथे आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा आणि बटाट्याचीच ही रेसिपी आहे. 1 वाटी रवा घ्यायचा. रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे. आता तुम्हाला जर दही टाकायचं नसेल तर तुम्ही नुसता पाण्याने सुद्धा भिजवू शकता, पण इथे मी दह्याचा वापर केलेला आहे. अर्धी वाटी दही टाकायचं आपल्याला आणि दही आपल्याला मिक्स करायचं आहे रव्यामध्ये. परत त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून मिक्स करून आपल्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता भाजी आपली इथे पूर्ण थंड झालेली आहे आणि त्याचे मी गोल असे राऊंड करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करून घ्यायचे आहे. 2-3 जेवढे होतील तेवढे. आता 10 मिनटं झाल्यानंतर रवासुद्धा मस्त मुरलेला आहे, परंतु आपल्याला त्यामध्ये परत पाणी टाकावं लागेल. अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपलं मिश्रण छान एकसारखं करून घ्यायचं आहे. कमीत कमी इथे मला 1 वाटी तरी पाणी लागलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे. पाणी लागत असेल तर परत त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. ग्लासाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी ग्लासमध्येच करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये मी इनो टाकलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता. जर तुम्हाला इनो आवडत नसेल तर बेकिंग सोडा तुम्ही टाका. थोडंसं मिश्रण आपल्याला ग्लासमध्ये टाकायचं आहे आणि जे आपण राऊंड केले होते बटाट्याचं तो राऊंड त्यामध्ये टाकायचा आहे. दोन्ही ग्लासमध्ये टाकायचं. वरून परत आपल्याला बॅटर टाकायचं आहे. पूर्ण रव्याचा बॅटर आपल्याला दोन्ही याच्यामध्ये टाकायचं आहे आणि उरलेलं मी थोडंसं वाटीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही हा वाटीमध्ये सुद्धा करू शकता, परंतु मी आज तुम्हाला ग्लासमध्ये करून दाखवणार आहे. इथे मी ढोकळा करून दाखवणार आहे. कुकरमध्ये पाणी ठेवायचं आपल्याला, रिंग काढून घ्यायची आहे, शिट्टीसुद्धा काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ग्लास ठेवायचे आणि 10 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे. बघा अगदी मस्त आपला हा ढोकळा छान झालेला आहे आणि आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला काढायचं आहे. थंड होईल ना तरच तो निघतो, नाही तर तो चिपकतो आणि चाकूच्या साहाय्याने पूर्ण आपल्याला कोरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा आपला हा असा मस्त असा छान लांबोळा असा ढोकळा झालेला आहे. आता हा ढोकळा आपल्याला टेस्टी होण्यासाठी परत मग काय करायचं, पॅनमध्ये थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं किंवा तुम्ही अजून बाकीचे मसाले टाकू शकता. मी फक्त त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि आपल्याला पलटून घ्यायचं आहे. थोडं शेकून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने दोन्ही मी तसेच छान शेकून घेतलेले आहे.
नंतर त्याचे आपल्याला काप करायचे आहे. छोटे छोटे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर दिसतात दिसायला. कोणी म्हणणारसुद्धा नाही का आपण हा रव्याचा असा नाश्ता केलेला आहे. कोणाला वाटेल की हा ब्रेडचाच नाश्ता आहे, परंतु हा रव्यापासून आपण मस्त असा छान सुंदर असा ढोकळा झालेला आहे. आणि हा ढोकळा तुम्ही टमाटर सॉससोबत खाऊ शकता. खूप सुंदर लागतो खायला. नक्की तुम्ही ब्रेकफास्टला करून देऊ शकता मुलांना किंवा टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा करून देऊ शकता. खूप सुंदर आणि छान, आणि त्यामध्ये आपण भाजी टाकलेली आहे. अतिशय सुंदर झालेले आहे. तुम्ही नक्की एक वेळा करून बघा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे मिस्टरसुद्धा ओळखू शकले नाही.